Welcome to MOS Sunday Sanwad, connecting hearts, sharing journeys, and celebrating our colleagues, because each one of us has a story worth sharing. नमस्कार, मी डॉक्टर गिरीश गद्रे. मी कोल्हापूरमध्ये जनरल ऑफ्थॅल्मॉलॉजी आणि व्हिट्रिओरेटल सर्जरीची प्रॅक्टिस करतोय. मी मूळचा नागपूरचा आणि सध्या आता पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर इथे स्थायिक झालोय. बरेच लोक मला विचारतात की तू नागपूर सोडून कोल्हापूरला कसं काय आला. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे माझं निसर्ग प्रेम. मला ह्या भागाचं आधीपासूनच अट्रॅक्शन होतं खूप. त्याचं कारण असं आहे की इथले गड किल्ले, नद्या आणि सगळी हिरवी शेतं ह्याचं मला आधीपासून आकर्षण असल्यामुळे मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्थायिक झालो. कोकणामधलं सुद्धा नारळ पोफळीच्या बागा, तिथले आंब्याची झाडं आणि समुद्र हे पण माझं एक फार आवडतं ठिकाण होतं. आणि मग असं करता करता मी हळूहळू सिंधुदुर्गात पण हळूहळू प्रॅक्टिस माझी वाढवली. मी आता सिंधुदुर्गात पण प्रॅक्टिस करतोय. इथे मी सिंधुदुर्गमध्ये एक फार्म हाऊस बांधलं आहे. छोटंसं घर आहे इथे. आणि हे बघा, हे चिऱ्याचं मंदिर आहे. ह्याच्यामध्ये कुठेही सिमेंटचा वापर केला गेला नाही आहे. इथे मी पुष्कळ आंब्या, फणसाची, नारळाची, पोफळीची तर झाडंच आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त मी वेगवेगळ्या प्रकारची मसाल्याची झाडं आणि इतर फळझाडं पण लावली आहेत. हे लवंगाचं झाड आहे, हे कॉफीचं झाड आहे. त्याला बघा, ह्या कॉफीच्या बिया लागल्या आहेत, ह्याच्यातनं कॉफी तयार होते. हे जस्ट पायनॅपल लागायला लागलेत बघा. हे मिरीचं झाड आहे. हा मिरीचा वेल, ह्याला मिरी लागली आहेत बघा भरपूर. हे बघा, ही मिरी आहेत. हे कोकोचं झाड आहे. हे बघा, कोकोचे फ्रूट्स लागले त्याला. ह्याच्या बियांपासून चॉकलेट तयार होतं. हे जायफळाचं झाड आहे. त्याला जायफळ लागली आहेत बघा, हे दिसत आहेत. हे लिचीचं झाड आहे. अशी अनेक स्पायसेसची झाडं आहेत आमच्या फार्म हाऊसमध्ये. कापराचं झाड आहे. आपण कापूर ज्याच्यापासून तयार करतो ते. हे टोपिओकाचं झाड आहे. याच्या रूट्सपासून आपण साबुदाणा तयार करतो. आणि ही सगळी झाडं जी आहेत ती सगळी ऑर्गॅनिक पद्धतीने वाढावीत ह्याच्याकरता काही गायी, देशी गायी पाळल्यात. तुम्हाला दाखवतो. या गीर गायी आहेत. हे सगळे देशी गायी आहेत आणि यांच्या गोमूत्रापासून आणि शेणापासून सगळी झाडांची वाढ होते. आम्ही कुठल्याही खताचा वापर करत नाही आणि त्याच्यामुळे इकोसिस्टीम डेव्हलप करणे, सिस्टीमचा एक भाग म्हणून मी मधमाशांचं पालन पण केलं आहे. हे मधमाशांचं घर आहे. ह्याच्यात बघा, मधमाशांनी खूप सारं मध तयार गोळा केलेलं आहे. हे मध अत्यंत पौष्टिक असतं, स्वादिष्ट असतं, ऑर्गॅनिक मध आहे. ही काजू आंब्याची झाडं आहेत सगळी. आणि यावर्षी खूप छान मोहर आला. आम्ही एक सोलर पॅनल्स लावलं आहे. इथे इलेक्ट्रिसिटीचाही पण आम्ही वापर करत नाही. सोलर पॅनलवरनं पाण्याचं पंपिंग करून ड्रिप इरिगेशन केलं आहे. हा यावर्षी आलेला छान मोहर आला आहे. हे जे देशी गायींचं संगोपन करतोय आपण किंवा मधमाशी पालन करतोय आणि सोलर पॅनल्स लावतोय, याच्यातनं कुठल्याही प्रकारचा बिझनेस होत नाही. हा सगळा तोट्याचाच भाग असतो. पण केवळ आपल्याला हे पुढच्या पिढीतल्या लोकांना आपल्याला हे पोचवायचं आहे. ह्याकरता मी ही इकोसिस्टीम मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय. निसर्ग आवडीतला एक भाग म्हणजे मला हिमालयात पण जायला खूप आवडतं. मी गेल्या 35 वर्षापासून न चुकता हिमालयात दरवर्षी जातोय. एक कोरोनाचा 1 वर्ष सोडला तर मी कैलास मानस सरोवरापासून ते उत्तरांचल, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशचे अनेक वेगवेगळी हिमालयातले ट्रेकिंग ट्रॅक्स एक्सप्लोअर केलेत. हिमालयात जाताना ट्रेकिंग करायला मला खूप आवडतं. आणि एक मोठा गैरसमज लोकांचा असा आहे की तुम्हाला खूप फिटनेसची आवश्यकता आहे. पण माझं असं मत आहे की आपल्याला ट्रेकिंग करण्याकरता इच्छाशक्तीची खूप आवश्यकता आहे. आपली विल पॉवर खूप असेल तर आपण ट्रेकिंग चांगल्या पद्धतीने करू शकतो. आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय होत नाही, जेवण व्यवस्थित मिळत नाही किंवा भूकच लागत नाही, रात्रीची झोप होत नाही, टॉयलेटच्या फॅसिलिटीज नसतात, अशा सगळ्या ऑड कंडिशन्समध्ये आपल्याला ट्रेकिंग करायला लागतं. त्यामुळे फिटनेसपेक्षा इच्छाशक्ती फार महत्त्वाची असते ट्रेकिंग करताना. प्रत्येक ठिकाणच्या ट्रेकिंगचे वेगवेगळे अनुभव आहेत, त्याच्या वेगवेगळ्या स्टोरीज आहेत, पण ते मला इतक्या 5 मिनिटांमध्ये डिस्कस करणं, सांगणं शक्य नाही आहे. जर एक 5-6 किलोमीटर थोडासा चढाचा रस्ता जर ब्रिस्क वॉक करू शकत असू तर आपण मॉडरेट ट्रेक आरामात करू शकतो. त्याच्यापेक्षा आणखीन जास्त फिटनेसची आवश्यकता नसते. आणि आम्हाला असा अनुभव आहे की कितीतरी तरुण मुलं जी मॅरेथॉन रनर्स आहेत ती बरेच वेळा ट्रेकिंगमधनं अर्ध्या ट्रॅकमधनं परत येतात बिकॉज ऑफ माउंटेन सिकनेस. त्याच्यामुळे आपली मानसिक संतुलन आणि मेंटल हेल्थ
ची फार आवश्यकता असते आपल्या ट्रेकिंग करताना. 35 वर्षापूर्वी मी जेव्हा गोमुख तपोवनला गंगोत्रीच्या वरती जिथे गंगेचा उगम होतो त्या ठिकाणी गेलो होतो तेव्हा तिथली जागा आणि आता जेव्हा 2 वर्षांपूर्वी गेलो तेव्हा त्याच्यात खूप फरक पडलाय. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणची सौंदर्य वेगवेगळं असतं. एकाच ठिकाणी तुम्ही 3 वेगवेगळ्या सीझनमध्ये गेलात तरी तिथलं पण हिमालयातलं सौंदर्य अत्यंत अप्रतिम असतं. आणि तिथल्या आपण गर्दीपासून जेव्हा वर जातो आणि ट्रेकवर जातो तेव्हा अत्यंत समाधान मिळतं आपल्याला. तिथला निसर्ग खरा अनुभवायला मिळतो. काही ऑड गोष्टी पण निसर्गाचं रौद्र स्वरूप पण बघायला मिळतं आपल्याला. आणि आत्ता नुकतंच हर्सिल इथे जे काही मोठा लँडस्लाईड झाला, आम्ही 2च वर्षापूर्वी त्या ठिकाणी जाऊन आलो होतो आणि तिथं सगळं जमीनदोस्त झालंय. हा निसर्गाचा मोठा प्रकोप आहे. ज्या काही अनेक क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यातली एक वेस्टमधून बेस्ट अशी ऍक्टिव्हिटी हे बघा, हे काय आहे हे ओळखता येत आहे काय आहे? हे बघा, हे असंच एक क्रिएशन आहे वरती. ह्याचा मी वरती एक रूफ म्हणून वापर केलाय. आणि हे ऍक्च्युली लेसमध्ये आपण जे कार्ट्रिज वापरतो त्याचा हा वापर करून वेस्टमधनं बेस्ट करण्याचा प्रयत्न केला. मी गणपतीच्या आरास जी करतो त्याच्यामध्ये ह्याचा वापर केलाय. मला पेंटिंगची पण पुष्कळ आवड आहे. जेव्हा जेव्हा मला रिकामा वेळ मिळतो तेव्हा मी पेंटिंग करतो. पूर्वी ऑइल पेंटिंग करायचो, आता वॉटर कलर पेंटिंग करतो. आणि माझे युजली आवड नेचर ड्रॉइंग्स आहेत आणि ते युजली 3-4 तासात एक पेंटिंग होतं. बऱ्याच वेळा मला रात्री जागायला लागतं आणि असे अनेक पेंटिंग्स केले आहेत मी. जवळजवळ 500 पेंटिंग्स तरी केले असतील, पण माझ्याकडे त्याचा संग्रह नाही आहे. मी पेंटिंग केलं की ते बहुतेक वेळेला कोणाला तरी गिफ्ट देतो. त्याच्यामुळे 20-25 वर्षांपूर्वीचा माझा एखादा मित्र मला एखादं पेंटिंग दाखवतो की अरे हे तूच दिलेलं पेंटिंग आहे, तेव्हा मला खूप आनंद मिळतो, त्यांनाही आनंद मिळतो. ही एक कला जोपासायला मला आवडते. म्हणजे बाहेरचा निसर्ग मला कॅनव्हासवरती उतरवता येतो. गणेशोत्सवाच्या काळात कोकणामध्ये घरोघरी शाडू मातीचे गणपती बनतात आणि मला पण मूर्तिकलेची आवड आहे. त्याच्यामुळे गणपतीच्या दिवसांमध्ये मी पण मातीचे गणपती घरी बनवतो. 1-2 मूर्त्या बघा तुम्ही. माझ्या या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज तुमच्यापर्यंत शेअर करण्याकरता मला महाराष्ट्र ऑफ्थॅल्मिक असोसिएशनच्या वर्किंग कमिटीने जी काही संधी उपलब्ध करून दिली त्याकरता मी त्यांचे आभार मानतो. आणि पर्टिक्युलरली डॉक्टर अनघा हेरूर मॅडमचं अभिनंदन करतो की त्यांनी ही ॲक्टिव्हिटी सुरू केली आहे आणि अनेक ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज एकमेकांना आम्ही शेअर करतोय आणि कम्युनिकेट करतोय. त्याकरता त्यांचं परत एकदा अभिनंदन. धन्यवाद.